हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी त्रिवेणी पाटील, रामनगर प्रायोगिक उपासना केंद्र, नवीन जालना। बापूंच्या सानिध्यात भरपूर बापूंनी अनुभव दिलेत, त्यापैकी एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे। 2 जानेवारी 2023 रोजीचा अनुभव। एकादशी होती त्या दिवशी आणि माझे आई बाबा गावाकडे असतात। माझ्या आई बाबांचं गाव खुलताबाद तालुक्यात आहे, भांडेगाव म्हणून। आईने एकादशीच्या दिवशी फराळाचं केलं आणि हात धुण्यासाठी उठली। आमचे जुने घर आहे दगडी चिरेबंदीचे, आता बाथरूम पण तसंच आहे। आईने उठली आणि बाथरूममध्ये हात धुण्यासाठी ओढली, पण माहिती नाही तिला चक्कर आली की पाय घसरला। कारण आईचं वय पण भरपूर आहे, 90च्या आसपास आईचं वय आहे, बाबांचं वय 95च्या आसपास आहे। बाबा बाहेर बसलेले होते, आमचे परसदाराची जागा आहे तिथं बसलेले बाबा, आणि आई फराळ करून उठली आणि हात धुणार, तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती पडली तर तिच्या उजव्या मांडीचं हाड मोडलं गेलं आणि ती जोरात ओरडत होती। पण बाबांना तिचा आवाजच गेला नाही, कारण बाबांना ऐकायला पण फार कमी येतं। मग आमच्या बाजूच्या मुलांनी तिचा आवाज ऐकला आणि तो घरात आला। म्हणला, अगं आजी काय झालं, का बरं पडली तू? मग तिने सांगितलं, अरे सागर, मी पाय घसरून पडले पण मला उठताच येत नाहीये। मग त्या मुलाने, सागर म्हणजे एक 18-19 वर्षाचा मुलगा आहे, तो छान आहे आणि करतो तो आईचा इकडे लक्ष वगैरे असतं त्याचं, कारण आम्ही सांगत असतो, कारण आई बाबा दोघंच असतात गावाकडे। मग त्यांनी काय केलं, आईला उचललं आणि समोर पलंगावर आणून ठेवलं। मग आणखीन आजूबाजूच्या बायका पण जमा झाल्या आईजवळ। मग त्यांनी दोघी तिघी मिळून आईसोबत दवाखान्यात आईला घेऊन गेल्या। एक खेड्यावरच दवाखाना जावं लागतो, ॲटोने दवाखान्यात घेऊन गेल्या, पण तिथं डॉक्टरनी तिला घेतलंच नाही, कारण तिचा पायच धरले जात नव्हतं। ती सारखी विवाडत होती, रडत होती, तिला खूप वेदना होत होत्या। मग पुन्हा त्या ॲटोनी घरी आले आणि माझा भाऊ औरंगाबादला असतो, त्याला फोन केलेला, तो ऑफिसला गेलेला होता। त्याला ही सगळी घरची घटना सांगितली, त्याने त्याच्या मिसेसला आणि मुलाला पाठवलं घरी। आमची वहिनी आणि भाचा गावाकडे गेले आणि आईला बाबांना घेऊन आले। आईला दवाखान्यात ॲडमिट केलं, तर डॉक्टरने ज्यावेळेस चेकअप केलं, तिचं एक्सरे वगैरे काढला, तर तिच्या एजनुसार तिला म्हणजे ऑपरेशन शक्यच नव्हतं आणि ब्लड पण तिला द्यावं लागणार होतं, कारण वेट पण तिचं किती 35 किलो भरलं आणि वय पण भरपूर होतं, 90 वर्षांच्या आसपास वय आहे तिचं। तर डॉक्टर बोलले ऑपरेशन होणं शक्यच नाही आहे। आणि ते कुलकर्णी सर त्याचे फॅमिली डॉक्टर आहे, तर मग ह्यांनी सांगितलं, म्हणे बघू तर करून, जर होत असेल शक्य तर ठीक आहे, बघा म्हणे सर ट्राय तर करून काय होईल ते। कारण तिचा तिच्या बापूंवर खूप विश्वास आहे। एक छोटासा फोटो तिचा बापूंच्या तिच्या घरी आहे, ती दररोज काय यायची ना, एकादशी होती ना, तिने साखर ठेवली बापूंजवळ आणि काय म्हणते माहितीये का, बापू आता उसळ चालते की नाही मला माहिती नाही, पण साखरेचा प्रसाद तू खाऊ शकतो ना? आणि नमस्कार केला, माहिती नाही त्याच दिवशी ती पडलेली। तर भाऊ काय म्हणतो ना, तिच्या बापूंवर फार विश्वास आहे म्हणे, तो डॉक्टर आणि ते बघून घेईल, तुम्ही तुमच्याकडनं काय होतं ते बघा। मग ते डॉक्टर तरी म्हणतात, मी रिस्क घेणार नाही, जर ह्याच्यात काही झालं तर मग काय करणार? तो म्हटला, रिस्क काही जरी झालं तर आमचं नशीब म्हणे, जे होईल ते होईल। एरवी ती गावाकडे राहिली असते, तिला कोणी पाहिलंच नसतं तर काय झालं असतं, आणि आता वय झालेलं आम्ही तसं काही करणार नाही, जे होईल ते होईल। पण तिचा बापूंवर विश्वास आहे ना, मग तुम्ही करा तिचं ऑपरेशन थिएटरमध्ये गेली। तिचं जवळपास त्या वयानुसार तिचे हाडाची एवढे म्हणजे खूप तुकडे झालेले, त्या लिक्विड टाकून त्यांनी ते हाडं जुळवलेत आणि रॉड टाकायला पण त्यांना खूप त्रास झाला। जवळपास 3.5-4 तास तिचं मांडीचं ऑपरेशन चाललं। नंतर ती सांगू लागली, मग भाऊ बोलला तिला थोडंसं रिलॅक्स झाल्याच्या नंतर, तुला आई कसं वाटतं आता? तर ती म्हटली, मला काय होणार म्हणे, बापू होता ना म्हणे तिथं। मग भाऊ म्हणजे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला, म्हणे कुठला बापू होता? हे डॉक्टर होते ऑपरेशन करणारे? अरे नाही म्हणे, हे नव्हते, ते नाही का खूप उंच होते। आणि तिने मला तिचं एक ऑब्झर्वेशन तिने एवढं केलं, मला तिचं आश्चर्य वाटतं की ती एवढ्या विवळत होती, एवढ्या त्रासामध्ये बापूंच्या हाताच्या बाहीला बापू बटन लावत नाही हे सुद्धा तिच्या लक्षात होतं। ती म्हटली, म्हणे ते डॉक्टर, हा बघ ना, एवढे उंच होते, पांढरा शर्ट म्हणे, त्यांच्या मिशा पण किती, आवाज किती करडा म्हणे त्यांचा, पटापट त्या नर्सला बोलत होते। आणि माहिती नाही, मला असं दिसलं म्हणे की त्यांच्या शर्टच्या बाहीची जी बटन आहे ना, बापूंनी लावलेलंच नव्हतं त्या डॉक्टरांनी। म्हटलं बापू, ती म्हणती, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ती जे वर्णन करते ना, तिथे डॉक्टर दुसरे तिसरे कोणीच नव्हते, माझे बापूच होते आणि बापूंनीच तिला ह्याच्यातून बाहेर काढलं। कारण आम्हाला सुद्धा मातृछत्राची खूप गरज होती। किती जरी माणूस मोठा होत गेला ना, तरी त्याला आईवडिलांची गरज असते, हे बापूंना माहिती होतं। बापूंनी लिहिलंय, तिला त्यातून वाचवलं। आज माझी आई चांगली आहे, वाकरवर चालली, आज पुन्हा गावाकडे गेली आणि ह्या वयात ती स्वयंपाक पाणी पुन्हा स्वतः तयार करू लागली। हे फक्त बापू आणि बापूंचीच, हे फक्त बापूच करू शकतो, बापूशिवाय कोणीच करू शकणार नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू।